तांकां सांगपाक लागून जे आमचे थोडे शेतकरी भाव हांगा येवना, जे आमचे नुस्तेकार भाव येवना, तुमी तांकां एक्सप्लेन करचें. आमी करता पंचायती तर्फे जे स्किमी आसा तुमकां फॉर्मां मातशें घेवन अवेलेबल करून हाडलेली आसा, तुमी भरची. काही फाटीं फुडें उरल्यार आमचे कडेन जे आमी तांकां परत एकदां तांकां आपय ते ऑलवेज आमच्या हेका लागून हेल्प करपा लागून तेंच्यांनी येता सांगलें. हांव आमच्या फिशरीचे ऑफिसराक असिस्टंट सुप्रिटेंडंट फिशरी चंदन शिरोडकर तेंचे कडेन मागता की तेंच्यांनी आमचे ज्यो नुस्तेकारांक जे स्किमी आसा आनी ते आमी कशे घेतले आनी तांकां तेंच्यांनी फॉर्माय हाडलेले आसा ते फॉर्मां कशी भरपाचे हेजेर ते मार्गदर्शन करतले. ते आमी बरे भशेन आयकून आमी ते फायदो घेवपाचो हांव चंदन शिरोडकर सराक मागता की तेंच्यांनी आपले जे स्किमी आसा ते आमच्या नागरिकांक सांगता. बार्देलाक ना तशेंच तांकां मातयेर उपस्थित आशिल्ले ह्या पंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र सुभाष बेलगांवकर, तशेंच ह्या पंचायतीचे सरपंच वंदना नार्वेकर, म्हाजे इश्ट मंगेश भाव, तशेंच हांगा उपस्थित आशिल्ले पंच मेंबर आनी म्हाज्या मोगा भावना आनी भयणीनो. आज तुमकां सांगपाचें म्हळ्यार आमचे फिशरीज डिपार्टमेंट नुस्तेकारा खातीर खुबश्यो स्किम्यो तुमचे खातीर तेंच्यांनी तयार केल्ले आसा आनी त्यो तुमकां खूब पर्यंत पावोवपा खातीर आमी आज हांगा हो अवेरनेस प्रोग्रामाक तुमकां आमच्यो स्किमी आमी सांगतात. आमच्या डिपार्टमेंटाच्यो स्टेट गव्हर्मेंटाच्यो स्किमी आसा, तश्योच सेंट्रल गव्हर्मेंटाच्यो स्किमी आसा. फाटल्या वर्सा नवी सेंट्रल गव्हर्मेंटाची स्कीम प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही स्कीम एंटर जाली आनी ताजे अंडर खुबशे जाणांनी स्किमी घेतल्यो. पयले सुवातेचेर हांव ट्रेडिशनल फिशरमॅन जे आसा आमचे तेंचे खातीर आमी गिल नेट परचेस करपाक फायनान्शियल असिस्टन्स फॉर परचेस ऑफ गिल नेट काटाळी परचेस करपाक तुमकां सबसिडी आसा. तेजे तुमकां 30,000 पर्यंत मेळपाक शकता. विथ 50% ऑफ द एक्चुअल कॉस्ट. म्हणजे तुमी 60,000ची जर बिलां दिली जाल्यार तुमकां 30,000 पर्यंत मेळपाक शकता. जे बारीक पंजोडकार आसात तेंचे खातीर ही स्कीम ना. ही स्कीम जावन आसा सी गोईंग. जर कोणालो पंजोड जर कॅप्टन ऑफ पोर्टाक रेजिस्टर आसा तांच्यांनी आमच्या डिपार्टमेंटान येवन हे फॉर्म घेवपाचें किंवा आमचे फिशरीज ऑफिसर आसा ताजे कडल्यान फॉर्म घेवपाचें, फॉर्म भरपाचें आनी तुमी गिल नेट म्हणजे काटाळी विकती घेवपाची. 60,000ची बील दिवपाचें. तुमकां 30,000 पर्यंत ताका सबसिडी मेळपाक शकता. तशेंच तुमकां सबसिडी आसा कन्स्ट्रक्शन एंड रेनोवेशन ऑफ द कॅनो. आमचो पंजोड हो पंजोड आमचो व्हडलो सी गोईंग जावन 26 फुटाचे वयर आसा. तेजे खातीर तुमकां 60,000 पर्यंत सबसिडी मेळूंक शकता आनी तेजो युनीट कॉस्ट जावन आसा 1,20,000. जर 1,20,000 तुमी बील दिलें जाल्यार तुमकां तेजेर 60,000 पर्यंत तुमकां सबसिडी मेळपाक शकता. मागीर सबसिडी तुमकां जावन आसा आयस बॉक्स, 50 लिटराचे आयस बॉक्स. अशें दिसान आयला की नुस्तेकार खुबशें नुस्तें घेवन बाजारांत बसता आनी मागीर नुस्तें विकूं जालें म्हणटकीर दनपारा टायमार त्या बाटल्याचेर इल्लो आयस घालून वयर धांपता, मागीर नुस्तें मोव पडटा. ताजे खातीर जे फीश वेंडर जे लोक नुस्तें विकता तेजे खातीर आमी आयस बॉक्स 50 लिटराचे दिवपाचे आमचे कडेन आसा. ते 50 लिटराचे आयस बॉक्साचे अशें आहा, जर ते आयस बॉक्स जर तेजो युनीट कॉस्ट जर 1,500 आसा तुमकां 1,500चेर 75% एक सबसिडी मेळटली त्या आयस बॉक्साचेर. आनी आयस बॉक्सा खातीर तुमकां ते एक फॉर्म भरपाचें आसता आनी विलेज पंचायतींतल्यान तुमकां एक सर्टिफिकेट घेवपाचें आसा की हो नुस्त्याच्या धंद्यान फाटलीं 5 वर्सां एंगेज आहा म्हणून. आनी मागीर तेमी तें फॉर्म भरपाचें आनी आमच्या फिशरीज ऑफिसर जो आमचो म्हापसा किंवा ह्या पंचायतीन येतलो ताजे कडेन दिलें म्हणटकीर तुमी तें आयस बॉक्स तुमचे सगळे डॉक्युमेंट दिवन सबमीट करपाचें. मागीर तुमकां मॅरिटाचेर म्हटल्यार पयलीं खंयचो ब्लॉक इलेले करून ते आयस बॉक्स मेळूंक शकता. जर कोणाचो कॅनो आसा तेजे खातीर 220 लिटराचे आयस बॉक्स मेळूंक शकता. हेजे खातीर युनीट कॉस्ट 7,000 पडटा ताका. तुमकां 75% तेजेर सबसिडी मेळटा. तशेंच कोणाले ट्रॉलर आसा तेंचे खातीर आयस बॉक्स आहा 220 लिटराचे ते 400 लिटराचे मोठी आयस बॉक्स आहा. तेजो युनीट कॉस्ट जावन आसा 15,000 रुपया. तेजे तुमकां 75% तेजेर सबसिडी उरलेले तुमकां पयशे भरचे पडटले. सो तशेंच आतां आमी डिपार्टमेंटान फीश सेलर रेजिस्ट्रेशन ऑफ फीश सेलर केला. जे नुस्तें आमचे लोक विकता चडशे लोक अशें म्हणटा की कोवीड टायमार चडशे भायलेच लोक नुस्तें विकपाक लागले आनी आमकां
गोंयकारांक असो चान्स मेळना म्हणून आमी एक फॉर्म केला तुमी आमच्या अंडर रेजिस्टर जावपाक फीश सेलर म्हणून एक तुमची मामलेदारा कडेन एक रेजिडंट सर्टिफिकेट एक पंचायती कडल्यान एक लेटर कितें की तुमी नुस्त्याच्या धंद्यान एंगेज आहा अशें करून आमी फीश सेलराक एक ते कार्ड दिता जो नुस्तेकार माथ्यार घेवन भोंवता किंवा बसता तेजे खातीर 100 रुपया भरचे पडटले मागीर सायकल घेवन भोंवता तेणें वर्साक 200 रुपया भरचे पडटले कार्ड दिता मागीर मोटरसायकल घेवन भोंवता तेका वर्साक 500 रुपया आनी 3 व्हिलर किंवा 4 व्हिलर घेवन भोंवता तेका वर्साक 5000 रुपया भरचे पडटले की तुमी म्हणटले की हे फक्त पयशेच भरपाचे आमकां लॉस म्हणून हाजे खातीर सुद्दां आमची डिपार्टमेंट स्कीम तयार करता ते फीश सेलर रेजिस्टर जाल्ले आसा आनी तेजे कडेन जी कार्ड आसा तेंचे खातीर सुद्दां आमची स्कीम नोटिफाय करपाची उरल्या आमची चालू आहा स्कीम करपाची तशेंच बारीक पंजळकार कितें म्हणटाले की बारीक पंजळां कांयच ना व्हडल्या पंजळांक आसा बारीक पंजळांकूय स्कीम जाता तशेंच आमचे बॅरियर नॅट आनी स्टेक नॅट म्हणजे ही कितें म्हणटा फुटावणी आनी हारीक सुद्दां आमी स्किमी आमचे तयार जावपाचे आसा चालू आहा म्हणजे फुडल्या फायनान्शियल इयराक किंवा ह्याच फायनान्शियल इयराक स्किमी जातल्यो तुमकां नॅटाक बिटाक सबसिडी मेळपाक लागतली तशेंच आमचे कडेन आनी अश्यो खुबश्यो स्किमी आसा जशें सहाय्यक उदकान आमचे गोंयांत चडशे लोक आमी सहाय्यक उदकाचें नुस्तें चडशें खायना की आमी पावसानूच आमचे जे लोकल थिगूर बिगूर मोळे बिळे मेळटा तेच खाता तशें बेंगालाक तशे लोक व्हडल्यो टाकयो बांदता आनी तितून नुस्तें घालता आनी ते रोहू कटला कॉमन का बेंगाली फीश आमची साखळे केरी आमची हॅचेरी आसा आनी ते ब्रिडींग करता आजून पर्यंत आमी 2 लाख 3 लाख सिडाचो सेल केला आजून आमचे कडेन सीड आसा आनी लोक थंयच्यान सीड येवन व्हरता थंय सीड आसा 400 रुपया 450 रुपया हजराक पडटा सीड आनी 10 रुपीज तुका तेजे पॅकींग चार्जीस आसता तशेंच खंय बीन अशी तळी बिळी आहा जाल्यार आमी एक डिपार्टमेंटाचे वतीन बारीकशे सीड सोडटा मागीर बाकीची स्कीम जावन आसा ऑर्नामेंटल म्हटल्यार तूं जाणा जे बारीक नुस्तीं ती आमच्या ऑर्नामेंटल एक्वेरियमान घालता ती ग्रो करपाची स्कीम आसा सेटींग ऑफ ऑर्नामेंटल युनीट आसा तेका एक 1.5 लाख पर्यंत तुका रियलिंग युनिटाक मेळटा तसोच ब्रिडींग युनीट आहा तेका 1.5 लाख मेळटा पूण हो 1.5 लाख 1 हेक्टर 10,000 स्क्वेअर मिटराक तसोच ब्रिडींग आनी रियरिंग युनीट दोनूय ब्रिडींग आनी रियरिंग युनीट करपाक ब्रिडींग म्हटल्यार ऑर्नामेंटल नुस्तें 2 तरेचें आसता एक लायव्ह लेयर म्हटल्यार डायरेक्ट पोरां वत दिता आनी एक लेयर पयलीं तांतये घालता आनी मागीर तेका हॅचिंग करून तेजी बारीक जीव भायर येता तेच्या दोनी खातीर आमच्यो स्किमी आसा तश्यो आमच्यो स्किमी आसा फायनान्शियल एसिस्टंट फॉर मसल कल्चर म्हणजे शिणाण्या खातीर सुद्दां स्कीम आसा आमचे कडेन शिणाण्या खातीर म्हटल्यार आमचे प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजना हेजे अंडर शिणाण्या खातीर ती स्कीम आसा तिका त्या स्किमीक 20,000 युनीट कॉस्ट आहा 20,000 आनी एक एप्लिकंट आसा तेका म्हाका दिसता 5 तसले रॅक घालपाक मेळटा आतां शिणाण्यो म्हणटकीर त्यो खंय घालप आनी कशी घालप आतां तुमकां खबर आसतली आतां खुबशे कडेन आमकां पयलीं शिणाण्यो मेळटाल्यो आतां खुबशे कमी जाले शिणाण्यो मेळपाक कित्याक मे बी ते पोल्युशनाक जावपाक शकता किंवा आनी कितें कारण जावंक शकता तेका लागून आमी ते शिणाण्याचे आमी रोप घालता रॅक कल्चर किंवा राफ्ट कल्चर रॅक कल्चर म्हटल्यार एक माटो घालता आनी क्रिकान अशें बारीक तो माटो सुकतेर भिजोवंक जाय उदकान तुका पोनाक उडोवंक जाय सबंद जावंक जाय उडोवंक जाय आतां माटो म्हणटार एक 4 बाय 4 मिटर हें घालता माटो घालता शिणाण्यो बारीक पोरां तेका इंचाची आनी असो एक एलिफंटाचो कुडको घालता मलमल पयलीं एलिफंट येतालो तो धवो क्लॉथ घालता तेजेर एक सुमाचो हें घालता रोप घालता तो आनी दोनी वाटेच्यान ते सीड घालून तेका शिंवता आनी ते रोप लांबयता व्हरप रोप लांबयल्या कारणान ते कमीत कमी 6 म्हयने जाले म्हणटकीर तुमकां एक 3 ते 4 इंचाची शिणाणी विकती मेळटा ही तुका कल्चर केल्ली आमची आसा शिणाणी तशेंच गोंयांत म्हणजे कमी आसल्या कारणान आमी डिपार्टमेंट केन्ना आमी केरला सावन सुद्दां सीड हाडटा डायरेक्ट रोप मेळटा 265 रुपया एक तो सुद्दां हाडून बी लांबोवपाक जाता पूण सुकतेचेर उडोवंक जाय अशें सायट सिलेक्शन करूंक जाय आनी सायट सिलेक्शन अशें आसता की लोक घराची वेस्ट उदकान सोडटा त्या जाग्यार घालचे न्हय कित्याक
शिणाणी ही तुका फिल्टर फिडर मुकळ म्हटल्यार ते उदकांत सोडटा तितले ते भितर घेता. जर तुमचे वेस्ट सोडलेले आसा जाल्यार ते भितर घेवन शिणाण्यो तुमी खाता आसतना तुमकां लूज मोशन सुद्दां जावपाक शकता. म्हणून सायट सिलेक्शन करता आसतना जागो निवडटा आसतना खुबशें केअर घेवचें पडटा. तशीच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंडर आमी एक नवी स्कीम येयल्ली आसा. ती जे कोणाचे धाकलेपण जे ट्रेडिशनल फिशरमॅन नुस्तें मारता ते कॅप्टन ऑफ पोर्टाक रेजिस्टर आसा नाजाल्यार तेंच्यांनी डिपार्टमेंटान येवपाचें आनी एक फॉर्म भरपाचें. ती सबसिडी जावन रिप्लेसमेंट ऑफ द कॅनो पोंजो टू द रिप्लेसमेंट हें करपाक 5 लाख ताका युनीट कॉस्ट आसा ताका तुका. आनी तेजे तुमकां जनरलाक 40%, 2 लाख पर्यंत, SC ST वुमनाक 60% मेळपाक शकता. ते तुमी तो कॅनो हाडपाचो ती COPची रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखोवपाची, तशें तुमकां फॉर्म तशी भरपाची आनी मागीर तुमचे काही डॉक्युमेंट घेवन मागीर तुमकां तुमचो जो कॅनो जो लांकडा आसा तो रिप्लेस तुका MRP कॅनो करपाक मेळटा आनी तेजेरूय तुमकां नेट सुद्दां मेळपाक शकता. तशेंच आनी जे नुस्तेकार आसा हांगा चडांत चड प्रमाणांत नुस्तें विकता ताका कंस्ट्रक्शन ऑफ फीश किओस्क एक गाडो घालपाक मेळटा नुस्त्याचो, किंवा तुज्या शॉपान तुका शॉप एक घालूंक मेळटा ताका 10 लाख युनीट कॉस्ट आहा. हेजें कशें आहा कंस्ट्रक्शन ऑफ फीश किओस्क इन्क्लुडींग एक्वेरियम एंड ऑर्नामेंटल. म्हणजे तूं एक शॉप घालपाक शकता, एक सायड तूं ऑर्नामेंटल फीश दवरपाक शकता आनी एक सायड तूं डीप फ्रिजर दवरून भायलें नुस्तें हाडून ताजेर विकूंक शकता. आतां हाजे खातीर तुका डॉक्युमेंटेशन म्हणल्यार चड कांयच ना. एक पंचायती कडेन म्हाका दिसता ट्रेड लायसन्स करचें पडटलें, मागीर NOC फ्रॉम विलेज पंचायत जाय पडटलें तुका, मागीर तुजे शॉपाचे डॉक्युमेंट जाय पडटले, इवन तुजें शॉप कोणाच्या नांवार आसा नाल्यार एग्रीमेंट जाय पडटलें. कित्याक लीव एंड लायसन्स म्हणटा एज पर द सेंट्रल गायडलायन 10 वर्साचो एग्रीमेंट जाय. आतां एग्रीमेंट करिना कोण, लीज एग्रीमेंट कोण करिना, लीव एंड लायसन्स. हय, आमी तें कितें करता लीव एंड लायसन्स घेना, तुमी एक इंटरनल एग्रीमेंट करून एक घेवपाक शकता. तेजे खातीर ओनरशीप आसता तुवें ओनरशीप डॉक्युमेंट दिवपाक शकता. तेजे एक 1/14 किंवा सेल डीड आसता ती दिवपाक शकता. तशें आमच्या गोंयांत तशें घातल्या पूण काही कारणाक लागून लोकांक ती घेवपाक मेळूना. तशेंच एक आतां हांगा घालपाचो तालिगांव घालपाचो तेजें एक एप्लिकेशन प्रोसेस आहा, तेजें एक्वेरियम हेजे खातीर आमी 10 लाख पर्यंत 10 लाख युनीट कॉस्ट आसा. तेजे जनरलाक 4 लाख मेळूंक शकता, SC ST वुमन ताका 6 लाख मेळपाक शकता. आनी हाजे खातीर म्हाका दिसता 4 काय 5 3 उरले जनरलाचे आनी वुमन्साची एक उरलेली आसा की कोणाकूय जाय जाल्यार एप्लिकेशन हाडिल्लें आसा, तुमी कोणाक जाय जाल्यार भरून प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून मेळटा. आनी ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा जी स्कीम आसा ती तुका एक्चुअल प्लॅन तो 5 वर्सांचो जावन आसा. म्हणजे ती कंटिन्युअस स्कीम. ह्या फायनान्साक इयराक मेळना आनी तुका जर किओस्क घेवपाक जर तुका डॉक्युमेंट फॉर्म भरून दिल्ले जाल्यार डिपार्टमेंट NOC आनी NOC घेवप म्हणटकीर तुका फुडल्या वर्सा सुद्दां ती दिनार तुका चलता. तशें आमी खुबशे जाणांनी केल्लें आसा सबसिडी. मागीर मोटर आनी स्किमा 3 व्हिलर विथ आयस बॉक्स, रिक्षा घेता 3 व्हिलर, 4 व्हिलर सुद्दां घेतले जाता. ताका युनीट कॉस्ट आसा 5 लाख रिक्षेक आसता. कितें 3 लाख युनीट कॉस्ट आहा. म्हणजे तुवें 3 लाखाचे किंवा 5 लाखाक सुद्दां बिलां दिलें आमकां, नाल्यार आमी तुका 3 लाख युनीट कॉस्ट धरून तेजी 40% दितले जनरलाक आनी SC ST वुमनाक ती चलयतना 60% दितले. हाजे खातीर तुका पंचायतींतल्यान एक सर्टिफिकेट घेवचें पडटलें की आपूण फिशींग हें करता, ह्या बिजनेसान आसा फाटल्या 5 ते 10 वर्सां. आनी मे बी तुजें हांगसरलें NOC घेतल्या कारणान तुगेलें ज्युरिडिक्शनूय तुका तितलेंच हें जातलें. मागीर मोटरसायकल विथ आयस बॉक्स आहा, तेजो युनीट कॉस्ट आहा 75,000. तेजें सेम तुका डॉक्युमेंटेशन हें घेवचें पडटलें तुका. मागीर तेजें आधार कार्ड आनी मागीर एक पंचायती कडल्यान एक तुका एक लेटर तूं फिशींग हितून हें आसा म्हणून, आनी एक रेजिडंट सर्टिफिकेट जाय पडटा मामलेदारा कडल्यान. ही सुद्दां तुमी घेवपाक शकता. तशेंच आनीक आमच्यो स्किम्यो अश्यो खुबश्यो आहा. आतां एक नवी स्कीम आयल्या बायोफ्लॉक सिस्टीम आनी एक RS सिस्टम म्हणटा आसा. ती बायोफ्लॉक सिस्टम म्हणल्यार सांगपाचें म्हटल्यार ते एक कंपोजिशन जावन आसा बॅक्टेरिया आल्गे हांचें
एक मिसळ म्हणजे भायल्या लोकांचें तुका एक ट्रेडिशनल डेफिनेशन सांगपाचें म्हटल्यार जे टॉक्सीक जे पळय पडटा इट विल कन्वर्ट इंटू ते कन्वर्ट एक ते फुडान करतात एक बारीकशें एग्जांपल दिता तुका आतां लोक प्रॉन्स कल्चर करता पोंडांनी सगळ्या पोंडा गोंयांत 46 फार्मां रेजिस्टर आहा कोस्टल एग्रीकल्चर ऑथॉरिटी चेन्नई बेश्टे प्रॉन्स फार्मां बीन तुका बेश्टेच इलिगल बेश्टे करीत जाल्यार इलिगल जाता आनी ताचो चॅरमॅन आसा नॉर्थ गोवा कलेक्टर सावथ गोवाचो सावथ गोवा कलेक्टर अशी आमची ती हे आहा कमिटी आहा आतां एक एग्जांपल पळय 1 हेक्टर जर तुवें 10,000 स्क्वेअर मिटरान जर कोणाक तूं प्रॉन्स फार्मींग हें करता प्रॉन्स फार्मींग आतां पयलीं आशिल्लें पिनियस मोनोडॉन टायगर आतां लोक घालता व्हायट प्रॉन्स घालता येल वेलेमी घालता कित्याक ताका डिसीज जावपाक पावना डिसीज रेजिस्टंट म्हणटकीर ती नुस्तें जेन्ना तूं घालता आनी 3 म्हयन्याचो कल्चर तो 90 दीस 25 ते 30 ग्राम सुंगटां जाता आनी 300, 350, 400 जसो जसो किलाक कावंट कमी येता तशी ती रेट तेजी वाडत वयता आतां एका हेक्टरान जेन्ना तूं कल्चर करता तूं कमीत कमी स्टॉकींग कितें करतलो स्टॉकींग कोण 2 लाख करता 3 लाख करता 60 पयशे एक सीड पडटा तेजे एक 2 लाख सिडाक वयता एक 8 लाख लागता जाल्यार 4 लाख रुपया फिडाक पडटा फीड घालपाक आतां भायर लोकांनी कितें केलां ही डायवर्सिफाईड टॅक्नॉलॉजी लोकांक भायर तरी प्रॉन्स फार्मींग करतलो जाल्यार ताका फार्म शूड बी 200 मीटर अवे फ्रॉम द हायटायड लँड लोकांक जागे नासले मॅन्यूज पळय जाय हें आयज काल खूब डिफिकल्ट जालां जावपाक लागून ताका लागून हें तुमी टँक्यो तुमच्या घरा फाटल्यान सुद्दां घालपाक शकता बऱ्यो ताका लागून जेन्ना फार्मींग चालू जाता तेजे हाफ आसता ते फिडाक वयता ही रेट फिडाची रेट कशी कमी करतलो 4 लाख लागता थंय 2 लाख लागतलो कसो हो भायलो म्हणजे कांयच ना बारीकशें एग्जांपल जेन्ना प्रॉन्स तुमी सोडटा भितर ताका फिडींग मारता फिडींग मारलें म्हणटकीर प्रॉन्स सगळें फिडींग खाता पूण व्हडली 30% तेजे फिडींग आसा पळय तेजे आंगाक लागता उरलेले 70% फीड तेजे भायर येता इन द फॉर्म ऑफ एस्क्रिटा नाल्यार एनी अदर मटेबलायज प्रोसेस म्हटल्यार मोल्डिंग बिल्डींग जाता तितून भायर पडटा ते भायर पडटा ते एमोनिया ते टॉक्सीक मटेरियल हे एमोनिया फिडान कसो तयार करतलो फीड म्हणून एक फ्लॉक तयार करता फ्लॉक म्हणजे एक बॅक्टेरिया तयार करता बॅक्टेरिया ते कार्बन आनी नायट्रोजन रेशो मेंटेन करता जर नायट्रोजन 1 आसत जाल्यार कार्बन रेशो 1:20 करता कांयच करपाक ना कार्बन सोर्स जो आसा ताका लागून हें घालता मॉलेसीस घालूंक शकता जोगरी गोड घालता नाल्यार तांदळाचें पीठ घालता नमस्कार श्री देवी भगवती माता हांकां नमस्कार करून तसेच माझ्या म्युनिसिपालिटी पेडणे म्युनिसिपालिटीच्या प्रत्येक नागरिकाक ल्हान थोर महिलांक जाणट्यांक तसेच युथांक मनापासून नमस्कार करून आज एक नवीन सुरवात करतो म्हणजे पेडण्यान आमी अजून लोकां मदीं वचांक नासलो सो आयच्यान आमी पेडण्यान एक सुरवात केल्या देवीन जसो आशिर्वाद दितलो तसो माझ्या प्रत्येक पेडण्यातले एक नागरीक हेंच्यांनी आमचेर तसोच आशिर्वाद दिवचो जेणे करून जे आमी कार्य घेतला तो फुडें व्हरतलो मिशन फॉर लोकल ह्या कार्य आमी स्वतासाठी न्ही तर आमच्या पेडण्याची आयडेंटिटी दवरच्या ह्या हेतून सुरू केली जाली 7-8 म्हयने कार्य सुरू जाता देवान खूब यश दिला विचार करूंक ना इतले बरे बरे गोष्टी घडत गेलेत आमी पेडणेकार एक जावया होच दृष्टिकोन आसलो आणि काय ना दरवेळी माणसां भायली येतात खूप वायट दिसा आसला जे भायले येऊन काय केलं शेवटी आमचा पेडण्याचा झाला काय जावंक कांयच नाही उलट वाईट वृत्ती वाईट विचारांचे माणसां मेळ्ळी ज्याच्यामुळे आमचं बरं असं जावंक ना पेडण्याची उदरगतच जावंक ना आमची अनएम्प्लॉयमेंट कितली भयानक झालेली आसा प्रत्येक घरांनी अनएम्प्लॉयमेंट आसा डेव्हलपमेंट म्हणतात पण खरी डेव्हलपमेंट आसा काय बरेचशे गोष्टी असतात जे तसेच कॅसिनो सारखे वाईट वृत्तीचे वाईट जे खेळ असतात ते आमच्या सारखे पेडण्यान हाडटात आणि पेडण्यान कांयच ना बरे गोष्टी येवं शकनात इंडस्ट्री इतल्या वर्सां येवं शकांक ना आणि आता हे कॅसिनो सारख्या गोष्टी हयसर येणं गरजेचें आसा ह्याच्या येवजी जर आमच्या जर पयलींच्या आमदारांनी जर आमकां एक 5-6 इंडस्ट्री दिल्ले जाल्यार एक 500 लोक तरी आमच्या कामाक लागतले असले कॅसिनोमुळे काय आमकां फायदो जावपाचो आहा काय आमकां कफल्लक करपाचो आसा आमचो सक्त विरोध आसा ज्या पेडण्यान वायट गोष्टी घडटले त्याचेर आमचो सक्त विरोध आसतलो आमी एकत्र येतलो ह्याच तर आमची आयडेंटिटी आसतली की पेडणेकार म्हणान
खूब जाला, खूब सहन केला आसतला. आतां आमकां सगळ्यांनी एक येणं गरजेचं आसा. एम्प्लॉयमेंट जशे प्रॉब्लेम आसत तसे बाकी पाण्याचो प्रॉब्लेम आसा, तसोच सगळ्यात महत्त्वाचो हेल्थाचो प्रॉब्लेम, हॉस्पिटल इनकम्प्लीट आसा, काय नाही. टुरिजम आता बघा, इतलं सुंदर प्रांगण, पण काय डेव्हलपमेंट आसा पेडण्या? म्हाका सांगा, इतली सुंदर गोष्ट आसा टुरिजम. अख्ख्या गोंया इज फेमस कित्याक आसा तर जागतीक फेमस आसा फक्त टुरिजमासाठी. जागतीक जर आमचा गोंया फेमस आसा टुरिजमासाठी, आमच्या पेडण्यान काय आसा टुरिजमासाठी केलेला? आता म्हाका सांगा, जर आमचो एक डेप्युटी CM जो टुरिजम मिनिस्टर आसा, ह्या प्रांगण असं अर्धकुटी दिसता, हेचे टुरिजम येतले काय सर? आमचो टुरिजम मिनिस्टर सदांच म्हणटा टुरिजमासाठी, आणि त्याचं नावच जगभर गेला असताना टुरिजमासाठी. टुरिजमाच्या नावावर त्यांनी काय केलं खबर ना. माझ्या पेडण्यासाठी काय केलं तर दाखवून दिवचा. खिचो प्रकल्प हाडलो, काय केला. ह्या एक सुंदर देवाचं आमचं भगवती देवीचं जर प्रांगण असा, एक गार्डन असा, काय सुशोभीकरण केलं. खिचो टुरिस्ट सर येता काय बघू. हां, हय जर एक टुरिजम बरे टुरिजमासाठी डेव्हलपमेंट केला असता, भगवती देवूळ की अशी खूप देवळां आसा, सातेरी देवूळ आसा, खूप एकापेक्षा एक आमची देवळां आसा, ही जर डेव्हलप केली असती तर नक्कीच टुरिजमाचे लोक येतले असले. आमच्या तो एक 4 लोकांक इन्कम जनरेट जातला असला. जर टुरिजम मिनिस्टर असून जर पेडण्याची टुरिजमासाठी काय फॅसिलिटी ना, काय करतलो, कसली गोष्टी असत. ह्योच तो डेव्हलपमेंट. ह्यो जर आमच्या घरातलो जर माणूस असतो, जर पेडण्याचोच असतो, नक्कीच टुरिजमाचा फायदो आमकां सगळ्यांक करून दिला असता त्यांनी. इतला म्हाका सांग, पत्रा देवी इतला सुंदर ते ह्या आसा आमचा स्मारक आसा, थंयसर सुशोभीकरण करून थंय टुरिस्ट एट्रॅक्ट करू शकले नसते. हयसर वॉटर पार्क्स घालू शकले नसते. गांवांनी काहीतरी हट्स घालून काहीतरी डेव्हलपमेंट करू शकले नसते का. ह्या केन्ना जावंक ना. हां, कसला टुरिजमाचा फायदो गेला आमकां. आणि आमचा कंप्लीट गोवा तर जागतिक डेव्हलपमेंट, पण आमच्यासाठी खरंच डेव्हलप झाला का पेडणेकरांसाठी. आम्ही पेडणेकरांची विचार करूया. आणि आता विचार करपाची पद्धत ना, ह्या असल्या माणसांक आम्ही आमच्या घरात हाडया आणि आमच्या पेडण्याची प्रगती करपासाठी सगळ्यांनी मेन एक जावया. ह्या शक्य आसा. टुरिजमाबद्दल आसा न्ही, स्पोर्ट्सा बाबतींत काय झाला, स्पोर्ट्स मिनिस्टर आमचं एक तरी ग्राउंड आसा गांवागांवांनी, दाखया तो. आमच्या भुरग्यांक जर हेल्दी दवरपाक जाय आणि स्पोर्ट्साची आवड लागपाक जाल्यार खंय स्पोर्ट्स ग्राउंड्स दिसतात काय. मी ह्या सांगपाचं उद्दिष्ट कित्याक, जर टुरिजम मिनिस्ट्री जर आसून आणि जर स्पोर्ट्स आसून जर इतला करू शकना, तो काय करतलो. व्हडली 20 वर्सां आपण हें केलें ता केलें, काय डेव्हलपमेंट केलं. कसलो डेव्हलपमेंट. सदांच म्हणटा डेव्हलपमेंट. रस्ते झाले, पाणी दिला, हे डेव्हलपमेंट. म्हाका सांगात, डेव्हलपमेंट केन्ना म्हणटात ज्या दिसा डेव्हलपमेंट चुली कडेन जाता. म्हणजे एका घरान जर जेवण व्यवस्थित सिजान एक 100 रुपयाची जी बचत जातली आणि तो बचतीचो जो एक सायकल घेऊन रस्त्यार वापरतलो, तेन्ना मी समजा शकता त्या रस्त्याचो उपयोग जालो. तसोच जर त्याच्याकडे 500 रुपया उरले, तो मोटरसायकल घेतलो आणि तो रस्तो यूज करतलो, तेन्ना डेव्हलपमेंट आमकां पेडणेकरांक जाय ती घरांनी जाय. आमकां रस्ते बिस्ते हायवे जे भयानक परिस्थिती केला तसले नाका. आमच्या घरांसाठी डेव्हलपमेंट काय केली त्यांनी. घरातल्या प्रत्येक माणसासाठी मी म्हणा, एका घरान एक माणूस नोकरीक लागलो असं कितली बरी गव्हर्मेंटच जॉब दिवंक जाय असले. बाकीचे आता इतले एअरपोर्टाचे जे लोक भायले आहा ते आमकां खंयच घालूचे ह्या नसले. आनी आयज ह्या बोलण्यातून ही सुरवात झालेली आसा. आमी पेडणेकाराचे आमचे ह्या दाखोवया आणि म्हाका तुमच्या वांगडा घेयात. खंय चुकला जाल्यार म्हाका मार्ग दाखयात. हेचो आणि म्हाका एक संद दियात. आमी पेडणेकारांसाठी काय करू शकतो हे दाखोवन दिवया सगळ्यांक. धन्यवाद. आणि आयज भगवती देवीचे दर्शन घेवन आमी पेडण्यान आमी पावोंक नासलेले. ते पेडण्यान आयज खंय तरी लोकां पर्यंत पावपाचो प्रयत्न करतले. कोरगांव आमी 70 ते 80% आमी काडले, पण आयज पेडण्यान खंय तरी येतले जाल्यार भगवती देवीचे दर्शन घेवन आमी पेडण्यान आयज लोकां पर्यंत पावोवपाचो प्रयत्न मिशन फॉर लोकलचे प्रेसिडेंट आमचे राजन कोरगांवकर आणि हे फुडें पेडणेकार आमचे पेडणेकारांक एक उलो मारता की खंय तरी पेडणेकारांनू एक पेडणेकार निवडून दिवपाची गरज आहा. आणि ते कित्याक तर आमचे पेडणे अस्तित्व राखपाक आयज पेडणेकारांक निवडून दिवची गरज आहा काळाची. त्याच्या खातीर आमी हे भायर सरलेले आहात. आणि आयज दाजी कासकर असले आमचे 74 वर्साचे माणूस आयज आमकां खंय तरी उर्जा दितात काम करपाची. तर कित्याक तर कॅसिनो असले वायट हे गजाली आमच्या पेडण्यान येतात आणि पेडण्यान ते आमी उगड्या दोळ्यांनी बघचे अशें ते प्रश्न करतात. आणि आमकां तुमी भुरग्यांनी फुडें सरपाक जाय. जे हे वायट गजाली जेन्ना पेडण्यान येतात ते आमी खपोवन घेवचे ना. हे हांव पेडणेकारांक एक आव्हान करता
की आमी जागृत जावया आनी हे वायट गजाली आमी कशेंच घेवया नाका. You are watching Jayesh Network.